नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक अविनाश नरुटे गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल हंटवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या 10 दिवसांमध्ये मी एक आपल्यासाठी न्यूज घेऊन आलेलो होतो आणि ती होती अर्थात भटक्या जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे एक नवीन योजना काढलेली महाज्योती, त्याच्या माध्यमातून जेई, नीट आणि CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे आणि बरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला एक टॅबलेट मिळणार आहे, ज्याच्यावरून तो ऑनलाईन लेक्चर्स पण बघू शकतो आणि वेगवेगळ्या क्वेश्चनची तयारी पण करू शकतो. ही न्यूज संबंध महाराष्ट्रात एवढी पॉप्युलर झाली, एवढी फेमस झाली की महाराष्ट्रातल्या जवळपास 15,000 मुलांनी या व्हिडिओचा फायदा घेतला आणि त्यांनी त्यांच्या रजिस्ट्रेशन्स करून देण्यासाठी त्यांना मदत झाली. त्याच्याशीच रिलेटेड अजून एक न्यूज आज मी घेऊन येतो आहे, महाज्योतीच्याच रिलेटेड आहे. ती न्यूज होती की महाज्योतीमुळे तुम्हाला जेई, नीट, CETचं तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आणि टॅबलेट मिळणार, त्याच्याशी रिलेटेड. आणि आत्ता आहे महाज्योतीच्या या निर्णयामुळे, या स्कीममुळे तुम्हाला काय मिळणार आहे तर प्रिपरेशनसाठी स्टडी मटेरियल मिळणार आहे, पुस्तकं मिळणार आहेत. तर त्या संदर्भात जेई, नीट परीक्षांकरता तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच वाटप करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांची जी महाज्योती जी आपली स्कीम आहे त्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. प्रशिक्षणाचे स्वरूप कसं असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील मागासवर्ग, भटक्या जमाती, विभक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ज्यांना जेई, नीटची तयारी करायची आहे त्यांना पुस्तकांचा संच वाटप करण्यात येणार आहेत. ॲप्रॉक्सिमेटली महाराष्ट्रातून 8,000 मुलांना हे संच वाटप करून देण्याचा निर्णय या महाज्योती योजनेनं घेतलेला आहे. जेईसाठी 4,000 व नीटसाठी 4,000 अशा पद्धतीनं. यासाठी ही पुस्तकं जर तुम्हाला मिळवायची असतील तर कोणते निकष असणार आहेत, कोणत्या अटी असणार आहेत, शर्ती कोणत्या असणार आहेत तर हा विद्यार्थी 1 नंबरला महाराष्ट्रीयन असावा, 2 नंबरती हा विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विभक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तरच त्यांना ती पुस्तकं मिळतील. तिसरी, 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभार्थ्याकरता पात्र आहेत, म्हणजे तुम्ही 10वी पास पाहिजे. चौथी अट कोणती आहे, विद्यार्थी हा 11वीमध्ये फक्त विज्ञान शाखेतच प्रवेश केलेला असावा, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, डिप्लोमा किंवा वोकेशनल कोर्सेस चालणार नाही. त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही 10वीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीवरती आणि सामाजिक प्रवर्ग त्याचा कोणता आहे त्याच्यानुसार होणार आहे, म्हणजे तो कोणत्या कास्टमध्ये येतोय, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय ते बघितलं जाईल. प्लस त्याला 10वीला किती टक्के मार्क्स मिळालेत हे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाची अट, जर तुमचा मुलगा ग्रामीण भागातला असेल तर त्याला कमीत कमी 10वीला 60% गुण मिळालेले असावेत आणि जो शहरी भागातला असेल तर कमीत कमी 70% गुण मिळालेले असावेत. आणि हे तपासणी तुम्ही जे आधार कार्ड अपलोड करणारे मुलाचं त्याच्या ॲड्रेसवरून रेक्टिफाय केलं जाणार आहे की तुम्ही ग्रामीण भागात येता, रुरल एरियामध्ये येत आहे की सिटी एरियामध्ये येत आहे, हे तुमचं अर्बन एरियामध्ये हे पाहिलं जाणार आहे. शेवटी विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे त्याच्या आधार कार्डवरून नमूद केले जाणार आहे. तर हा महत्त्वाचा तुमच्यासाठीचा एक अटी व शर्तींचा कॉलम आहे. अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत बाळांनो, पुस्तकं मिळवण्यासाठी पण आधार कार्ड लागेल, त्याची पुढची आणि मागची म्हणजे फ्रंट बॅक दोन्ही साईड लागणार आहे. डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे तुमचा रहिवासी दाखला लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागतं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. 10वीची मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी लागते आहे. त्यानंतर 11वीला ॲडमिशन घेतल्या तुम्हाला बोनाफाईड तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. हे थोडंसं लेट तुम्हाला दिलं तरी चालेल, कारण आता 11वीची ॲडमिशन प्रोसेस 21 तारखेपासून 29पर्यंत, 29ला पहिला राऊंड त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यात इन हाऊसचे ॲडमिशन चालू आहेत, 0th राऊंडचे चालू आहेत. त्यामुळे ज्यांनी घेतलं आहे प्रोव्हिजनल ॲडमिशन त्यांना बोनाफाईड त्यांच्या ज्युनियर कॉलेजमध्ये नक्की मिळणार आहे. तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा.
तुम्ही जर हँडिकॅप असाल, दिव्यांग असाल, तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट तुमचं त्या ठिकाणी हवं आहे. आणि तुम्ही अनाथ असाल, ऑर्फन असाल तुम्ही, तर त्याचा तुम्ही दाखला त्या ठिकाणी देऊ शकता. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची स्लाईड घेऊन येतोय की आपण ज्या कास्ट सांगितल्या, सामाजिक प्रवर्ग म्हणजे तुमच्या कुठल्या जमातीमध्ये तुम्ही आहात. मागासवर्ग म्हणजे OBC मध्ये असाल तर महाराष्ट्रातल्या 59% जागा मुलांना ह्या OBCतून दिल्या जाणार आहेत या कोर्ससाठीच्या, पुस्तकांसाठीच्या. त्यानंतर विमुक्त जाती VJA अप्रवर्गातील त्यांना 10%, NTB साठी 8%, त्यानंतर NTC भटक्या जमाती त्यांच्यासाठी 11%, भटक्या जमाती NTD ड मधल्या त्यांच्यासाठी 6%, विशेष मागास प्रवर्ग ओके, स्पेशल बॅकवर्ड क्लास जो आपण त्याला म्हणतो ते 6%. अशा एकूण 100% जागा तुम्हाला या महाज्योतीच्या महाराष्ट्र शासनानं दिलेल्या ह्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी मिळणार आहेत. यासाठी मुलांची निवड कशी केली जाणार आहे, तर त्याच्यासाठी 2 मुख्य कारणं आहेत. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तिथं जायचं आहे महाज्योतीच्या वेबसाईटवरती आणि तिथे तुमचे ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत. जर तुम्हाला हे ॲप्लिकेशन करता येत नसतील, तुम्ही आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला कनेक्ट व्हा, आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करा, आम्ही तुमचे हे फॉर्म्स भरून काढू. आणि दुसरं म्हणजे दिलेले अर्ज जे तुम्ही देताय, जमा करताय, त्याच्यावरून तुमचा जातीचा प्रवर्ग कोणता आहे, कॅटेगरी कोणती आहे ती, आणि 10वीला किती टक्के मार्क पडलेत, हे फक्त बेसिक 2 क्रायटेरिया आहेत. याच्यापेक्षा एकही दुसरा कुठला क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो इथं नाही आहे. त्यामुळे माझ्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत. जर आपली आर्थिक परिस्थिती बेताची आहे तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला या स्कीमचा फायदा उठवून देऊ. आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी आहे, ही कन्सल्टन्सी प्रामुख्यानं 3 गोष्टींसाठी काम करते. जर तुम्ही ॲब्रॉडला जायचं आहे MS करण्यासाठी किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भारतमध्ये तुम्हाला नॅशनल लेवलच्या कोचिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही आमच्या विद्यासेतूला कॉन्टॅक्ट करा. नंबर 2, जर तुम्हाला DMIT टेस्ट म्हणजे डॉर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट, ही ब्रेनबो टेस्ट आहे, तुमचा मेंदू तपासून घ्यायचा असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की माझ्या मुलाच्यात कुठले एक्स्ट्राचे गुण आहेत हे मला दिसत नाही आहेत, मग त्याला मेडिकलला पाठवू का, इंजिनिअरिंगला पाठवू का, ॲग्रीला पाठवू, हॉर्टिकल्चरला पाठवू का, त्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पाठवू, हे आपण कन्फ्यूज आहात, तर त्याची DMIT टेस्ट करून घ्या. त्यासाठी पण आम्ही विद्यासेतू कन्सल्टन्सीमधून ती टेस्ट तुमची करून देतो आणि तुम्हाला फ्रीमध्ये काउन्सिलिंग पण करतो. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला जॉब्स नसतील, इंजिनिअरिंगमधून पासआउट झाला आहे, ॲग्रीमधून पासआउट झाला आहे, पण हातामध्ये जॉब नाही आहे, तुम्हाला आमची कन्सल्टन्सी पुण्यामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये चांगल्या नामवंत कॉलेजमध्ये कंपनीमध्ये जॉब मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. हे 3ही पॅरामीटर आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीचे आहेत. त्यामुळे आमच्या कन्सल्टन्सीला फॉलो करा, आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला नक्की पुढील माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.